तर आता वाजले आहेत 9:15 आणि मागे बघू शकतात बॉम्ब फुटतात आहे. ते आपले लालबागच्या राजाचं विसर्जन झालं आहे. आम्ही आलो गिरगावला आणि तेव्हाच झालं. आम्ही जस्ट पोचलो आणि होत होतं विसर्जन आतमध्ये, पण व्हिडिओ नाही येऊ शकला कारण की खूप लांब आहे ते. तर बॉम्ब फुटतात आहे बघा आता मागे आमचं. तर छान विसर्जन झालं बाप्पाचं आणि एकदम अंधारात फटाकडा फुटतात आहे. आत्ताच जस्ट होऊन झालं. तर आम्ही आम्ही पोचलो तसंच दर्शन झालं. आमची इच्छा होती की बाप्पाचं दर्शन बघायचं तर आलो आम्ही. त्यांनी बोलवून घेतलं, मग आता चाललो आहे घरी. बाय. रात्रीपासून आम्ही जायचं आहे लालबागचं विसर्जन बघायला जायचं आहे. टाईमच नव्हता आमच्याकडे. आम्ही वेळ काढत होतो तरी पण काय नाही झालं. शेवटी आम्ही आता 8-8:30 वाजता आम्ही विचार केला चला अजून विसर्जन नाही झालं आहे, 10 वाजता होणार आहे बोलले. तर आपण जाऊ नये तोपर्यंत. तर आम्ही पटापट निघालो. पोचलो तिकडे विसर्जनाची तयारी चाललेली, म्हणजे आतमध्ये होतं विसर्जन होत होतं आणि तेवढा आम्ही व्हिडिओ काढला, पण एवढा क्लिअर नाही आला कारण की आतमध्ये होतं खूप अंधारात. तर बोलतात ना देव बोलवतो, तुमची इच्छा आहे तर या तुम्ही. आम्ही परवाच्या दिवशी आम्ही इतका वेळ झाला गणपती बघायला गेलेलो. आम्हाला दर्शन घ्यायचं होतं पण लाईन बंद झालेली 2-3 दिवस अगोदर आणि खूप गर्दी आहे हे सगळं ऐकत होतो. त्यामुळे आमची अशी इच्छा होती की लालबागच्या राजाचं दर्शन घ्यावं, पण लास्ट मोमेंटला आम्हाला दर्शन दिलेलं आहे. खूप 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 बरं वाटतंय. आणि विसर्जन झालं आमच्या समोरच. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या.